तेल्हारा येथील तूर हरभरा खरेदी बंद असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। यावेळी खरेदी विक्री कार्यालयात खरेदी विक्री संस्था व्यवस्थापक अभिजित आडे यांना प्रहार कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर घेतले। तेल्हारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा तूर न विकता नाफेड करून हरभऱ्याला चांगला दर मिळत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी नाफेडला नोंदणी केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांची तूर हरभरा खरेदी झाली नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बी बियाणे खते खरेदी कशी करायची यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार युवा नेते सुशील पुणकर यांच्या नेतृत्वात उद्यापर्यंत नाफेडची खरेदी सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। गेल्या 6 दिवसापासून कुठल्याही प्रकारचा मेसेज शेतकऱ्याला आलेला नाही, पण यासाठी चालू होण्यासाठी नाफेडची खरेदी चालू होण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। तर त्याच्यानंतर उद्याच्या परिस्थितीत आम्ही आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने उद्यापासून नाफेडची खरेदी चालू होईल। त्याच्यानंतर आम्ही इथे सगळ्यांना आडे म्हणून सचिव आहेत त्यांना आम्ही इथे धारेवर धरलं आणि त्यांना हे सांगितलं की जर उद्या तर काटा चालू नाही झाला तर आम्ही इथं प्रहार केल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरा असा म्हणजे विषय की तुरीचे अजून पैसे हे जमा करत नव्हते, तर तसंच त्यांना सक्त ताकीद दिली। आता उद्यापासून तुरीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात यायला चालू होणार। तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढोले यांनी सुद्धा तेल्हारा तालुक्यामध्ये राहिलेल्या आणि नोंद झालेल्या हरभरा आणि तूर खरेदी कास्तकारांची ताबडतोब झाली पाहिजे। अडचणीत असतील तर शासन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे आणि डॉक्टर संतोष कोरपे यांच्याशी संपर्क साधून अडीअडचणी दूर करता येतील, म्हणून ताबडतोब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी शेतकरी संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची कामे त्वरित निकाली काढावे असे आवाहन तालुका अध्यक्षांनी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सलीम मोहम्मद यांनी केले आहे। दिनांक 15/6/2020 रोजी आमची संचालक मंडळाची मीटिंग ठेवलेली होती। संचालक मंडळाची मीटिंग तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली। मीटिंग रद्द झाल्यानंतर मी बाजार समितीत नाफेडची जी खरेदी चालू आहे त्याकरता फेरफटका मारण्याकरता बाजार समितीत गेलो असता तेथे तूर व हरभऱ्याची वाहतूक चालू होती। मी त्यांना वाहतूक करत असणारे ड्रायव्हर व त्यांचे मालक त्यांना विचारणा केली आणि आमच्या मॅनेजरले व्यवस्थापकाला सुद्धा विचारणा केली की या वाहतुकीचा परवाना आहे का, तुम्ही टेंडर काढलेले आहेत काय, परंतु याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता, वाहतुकीचा परवाना नव्हता आणि टेंडर सुद्धा काढलेले नव्हते। म्हणून जर उद्या या मालाची जर काही कमी जास्त झाल्यास, एखादा ट्रक गायब झाला, कमी जास्त पलटी झाला, काही झाला, त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची, म्हणून सर्व संचालक मंडळ आम्ही जबाबदार आहोत। त्या जबाबदारीतून आम्ही त्या जबाबदारीत आलो नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी त्यांना तात्काळ जोपर्यंत परवाना आपण त्यांना देत नाही, वाहतुकीचा परवाना देत नाही किंवा टेंडर ओपन करत नाही तोपर्यंत वाहतूक बंद करण्यास सांगितले। त्यामुळे तिथं जो माल आहे त्या मालाशी आणि खरेदीशी कोणताही संबंध नाही। खरेदी करण्याकरता तिथं अजूनही टीन शेडमध्ये जागा उरलेली आहे, तिथं जर खरेदी केली तर कास्तकारांना जी तकलीफ होऊन राहिली ते तकलीफ होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। कुठलंच म्हणजे टेंडर नाही काढलेलं आहे। नाफेड जे 6 रुपये क्विंटलला जे पैसे वाहतुकीसाठी देते तेच आपण भाडं त्यांना देत असतो, त्या हिशोबाने आपण ते लोकल वाहतूक करत असतो। माझी आपले संचालक साहेबांनी ते वाहतूक बंद पडल्यामुळे माल इथं पडून नवीन खरेदी केव्हा सुरू होणार आहे? नवीन खरेदी इथून हे माल इथून गेल्यानंतर नवीन खरेदी पुन्हा सुरळीत चालू होईल। आणि शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांच्या घरी जर माल पडून राहिला तर त्यांना पैसे मिळणार नाही आणि पैसे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। कापसाची तीच पोझिशन आहे की कापसाचं जे खरेदी सुरू आहे ती तेल्हारा तालुक्याच्या अकोटमध्ये सुरू आहे आणि अकोटमध्ये सुरू असताना ज्या प्रमाणात शेतकऱ्यांचा खरेदी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कापसाची सुद्धा होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून आमची या ठिकाणी एकच मागणी राहील की तेल्हारा खरेदी विक्री, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याची खरेदी जास्तीत जास्त प्रमाणात कशी करता येईल, काटे वाळून खरेदी कशी करता येईल याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे आलेले असताना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पडले नाहीत अशी आमची खात्रीलायक माहिती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे त्वरित कसे पडतील
याची सुद्धा संबंधित व्यक्तींनी खबरदारी घ्यावी. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.